इकडे या ज्या बॉटल बघताय ना, या बॉटलमध्ये आतडी टाकले. त्या आतडीला कसं प्रॉपर चांगल्या खेकड्याला वास येतो, मग ते येतात खायला. हे कसं असं चेपून ठेवायचं, तिचं तोंड असं खाली झालं पाहिजे. हां दिसली? हां ही काय रे एवढी मोठी? एक मोठी साईज आहे हे बघा. हा आहे तो, हा मोठा आहे. चला म्हणजे खेकडे साफ करून घेऊया. हा पेंदा भाजून पण खाल्लेला. खेकड्याचं थपथपीत, इकडे खेकड्याचा रस्सा. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे साधारण 6 वाजलेत आणि आज ॲक्च्युली आपण आता संध्याकाळचं चाललेलं आहे ओढ्यावर. थोडासा उशीर झाला आहे, पण प्रमोद बोलला जाऊया ओढ्यावर. त्या बाजूस इकडे सनसेट बघा किती मस्त झाला आहे. संध्याकाळची वेळ आहे, मस्त वातावरण, आणि अशा वातावरणामध्ये जरा ओढ्यावर चाललेलं आहे खेकड्यासाठी खास. चला फायनली गाडीने चालू आहे. तर टोके, हे टोके फुगीर आहेत. चपटे पण असतात आणि अशा पद्धतीने पण बनवलेले असतात. हां पण हे थोडेसे गोल गोल आहेत. तर आज जरा बघूया. शक्यतो ह्याच्यामध्ये खेकडे आहेत, रात्रीचं वगैरे पकडायला बरं आहे. मला रात्रीचं काय प्लॅन होणार नाही म्हटलेलं, टोके लावूनच येऊ. पामे इकडे खास खेकडे बघूया मिळतात का. हां खेकड्यांसाठी खास बघूया. तर खाली जरा आपल्याच ओढ्यावर चाललो आहे. ओढ्यावर जाऊन आज लावायचे आणि मग उद्या सकाळी येऊ उजाडलं की आरामात. चला ओढ्यावर आलेलं आहे. पाणी अजून वाहत आहे चांगलं. यावर्षी पाणी मला वाटतं जास्त दिवस राहील. बघूया, 2च आहेत टोके. कुठे लावायचे नेमके ते बघूया. तर हे टोके आहेत, हे बघा. तर हे टोके कसे, जेव्हा आपण ह्याच्यामध्ये टाकतो माल मटेरियल, इकडे या ज्या बॉटल बघताय ना, या बॉटलमध्ये आतडी टाकले. त्या आतडीला कसं प्रॉपर चांगल्या खेकड्याला वास येतो, मग ते येतात खायला. ती आपण ही बॉटल आतमध्ये टाकतोय. आता टाकू? हो अशी टाकली, ही गेली. आता ह्याच्यामध्ये बॉटल आहे, तो वास त्यांना येणार, तर मग खेकडा खायला बघणार. मग खेकडा ह्यातून आतमध्ये जातो आणि मग तो लॉक होतो. तो बाहेर यायला त्याला जमत नाही. सकाळी बघू आता किती खेकडे लागतात. आपल्याकडे 2 आहेत, हा एक आहे, हा एक आहे. तर दोन्ही ह्याच्यामध्ये 3 बॉटल केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये 2 टाकून देऊ. ह्याच्यामध्ये 2 टाकू. हा एक मोठा हा मोठा आहे जरासं साधारण साईजने, ह्याच्यात 2 टाकून देऊया. बघूया सकाळला किती खेकडे मिळतात ते. चला आता ढावात जाऊया. बरंच पाणी रे पम्या अजून. हां उपसायला यायला लागेल. आता जानेवारी महिना आला आहे तरी पाणी ना भरपूर आहे त्या मान्यात. एवढं पाणी नसतं. हां हे कसं असं चेपून ठेवायचं, तिचं तोंड असं खाली झालं पाहिजे. हां हिरवी गेली मला. कुठे हिरवी गेली, कुठे पायावरनं गेली. मला काय दिसणार आहे ते आता. हलवलीस गडूल हे वाटतं, दगडीत नाली वाटतं. या तूच हलवलीस. बारकस होत चाललं पायावरनं. एक इकडे लावलेला आहे टोका, तर दुसरा टोका लावूया. पाणी भरपूर आहे, म्हणजे अजून मासे उपसायला बराच वेळ आहे. नाहीतर जानेवारीमध्ये एखादी आमची बारी होते. हां आरामात. हां हे पण होतं उपसून. गावाला आलं ना म्हणजे की असं खेकडे मासे पकडायची मजा जरा वेगळीच असते. तर एक टोका लावलेला आहे, दुसरा टोका लावूया, मग घरी जाऊया. निखिल पण वाट बघतोय. निखिलचं थोडंसं काम होतं, तर बोलला मी काय येत नाही, सकाळी येईन. जर खेकडे जर काढायला सकाळी येऊ तेव्हा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 8 वाजलेत आणि पाणी वगैरे भरून झालं आहे. आवाज झाडझाड झाला आहे कारण थंडी भरपूर आहे. आणि प्रचित गडावरून मेहनत करून आल्यानंतर थोडं 2-3 दिवस जामजामच राहतं, कारण धुळीमध्ये सगळं काम असतं, धूळ भरपूर आहे. तर काल आपण गेलेलो टोके लावायला, तर काल पण काय निखिल आला नाही, आज पण उठला नाही आहे. तर
जरा प्रमोदकडे चाललो आहे. प्रमोद पण उठला की नाही बघायला लागेल. सकाळचं मस्त वातावरण, कोवळी सूर्यकिरण आहेत 8 वाजताची. साधारण 9 साडेनऊ नंतर आहे ना ऊन थोडंसं आपल्या झोमायला लागतं अंगाला. आता पाणी वगैरे भरून झाल्यानंतर म्हटलं आता चला जाऊया. ॲक्च्युली सकाळी सकाळी जातो शक्यतो आम्ही, पण आज काय जायलाच झालं नाही. आपल्या गावाकडचा पूर्ण परिसर सध्या मोकळा मोकळा आहे. काजूंना बहर आला आहे, पण आता हवा भरपूर असते गावाकडे, त्याच्यातून जे काय तुरा वाचेल तो काजू धरेल. पण काजू असणारच गावाकडे भरपूर. इकडे पम्याचं घर गोधडीमध्ये. चला चहा प्यायला या. झोप झाली काय? हो व्यवस्थित पूर्ण झोप झाली. नाश्ता घे. घरगुती चिवडा. घरगुती चिवडा कोणी बनवलाय? म्हणून होय काय? पार्सल आहे. चला चिवडा, चहा, टोस्ट सगळं खाव्या काहीतरी. निखिल उठतच नाही आहे. उठवलं 2 वेळा. हा बोलतो तू जा, नंतर उठतो. 9 साडेनऊला उठेल वाटतं. आपण येऊ तोपर्यंत. चला म्हणजे चहा वगैरे झालं आहे. चहा नाश्ता. निखिल उठला नाही अजून. इकडे मानस जॉईन झाला आहे. मानस काय कर, कालच आलात ना? होय काय ना काय कमाई केली? काय कमाई केली? बघता होता काय कमाई आहे ती. जाय हा गेलेलं ना सकाळी अच्छा. आरामात. जा जा. दिल्ली म्हटलं गेली पहिल्या गणपती बाप्पा. असा पॉईंट आहे ना, हा पाठचा टर्न गेला की थंडी लागायला सुरुवात होते. तर आता खाली आला की भरपूर थंडी लागते. इथून संगमेश्वरपर्यंत म्हणजे पूर्ण जो पॅच आहे ना त्याला थंडीच थंडी आहे. या बाजूला इकडे म्हशी आणि बैल आहेत ते चरतायत. हा बैल पामे अतरंगी आहे वाटतं, लोणना आहे. हां ॲक्च्युली असा लोणना का लावतात माहिती आहे का? म्हणजे तरुण पोरा कशी जाम मस्ती असते अंगात, तसंच आहे. अंगात मस्ती असते भरपूर, मग असं बांधून ठेवतात म्हणजे थोडं जास्त पळत नाही. चला जाऊया ओढ्यावर, बघूया काय आज कमाई केली होती. काय बाबा म्हणत रे, कमाई केली हो काय? कमाई काय केलेली ती बघूया आता. ते गावचे शब्द मिनिंग तुम्ही समजून घ्यायचे. एखादा म्हणजे आता आमच्यासोबत काल नव्हता असेल आणि आज असेल, तो विचार करेल कसली कमाई. म्हणजे मराठी भाषा बोलतात ना, काय वळतात तशी वळते, तसा सीन आहे तो. बऱ्याच गोष्टी असतात, काय सिच्युएशननुसार शब्द वापरले जातात. आणि इकडे गवत ओलं दिसतंय का तुम्हाला? एवढं नाही इकडे दव पडतं. आमच्या पट्ट्याला वरती आहे ना, वरती एवढं दव नाही आहे, त्यामुळे थंडी कमी असते. इकडे बघा ओलं झालं आहे सगळं. चला ओढ्यावरती आलो आहे. वाहतं पाणी आहे मस्त, आणि पाणी सकाळचं थोडंसं गरम असतं. अंघोळ करायची काय? चल. हा बघ चल म्हणतो. गारटा असेल चांगला. एवढं पण गरम नसतं रे पाम्या. मानस कसं आहे पाणी, कसं आहे? थंड किती आहे? मग मारुडी आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. इथे टोका लावलेला आहे, दिसलं का टोका तुम्हाला? दगडाच्या बाजून पण असतील पाम्या. पाठीमागे गेली तर काय भेटणार? त्या दगडात गेली. ह्याच्यात असेल. गडगा मोठा आहे. नाही मी आहेत ना? दगडी किती आहेत? एकच दिसतो बा मला. 2 आहेत. चला 2 लागले आहेत ह्याला. एक खाली गेली. खाली काय माहिती, आतमध्ये नव्हती गेली, ट्रॅपमध्ये बाहेरच होती. चला ह्याच्यामध्ये 2 आहेत. टिवटी ओरडते बघा, ती बघा तिकडे टिवटी. मासे भरपूर खाते, मासे आणि खेकडे. टिवटी. चला दुसरा वरती आहे. हां खेकडे पकडते होय.
खेकडे मासे मारते कातलावर आपटते हां आणि खाते. फोडून खाल्लेले असतील बघ आजूबाजूला. दाखवतो तुम्हाला कुठेतरी फोडलेला खेकडा असेल. सकाळचं ओढ्यावरचं शांत वातावरण. आता हे जे डोह दिसतात ना थोड्या दिवसांत उपसून मासे पकडायची पण मजा वेगळीच आहे. घे तर तुझ्याकडेच झालं वाटतं, इकडे नाही येणार. नजर ठेव माझ्याकडे. ठीक आहे दिसणार आहे. माणूस इकडे पाठी बघ खेकडा येतो काय. पाठीच्याकडे काढू. थांब उचलतो. हिरवी फक्त पकड आहे त्या पाठीमागं. नाही रे इथं खाली रात्री हलताय इथे हलताय. थांब पम्या. पात्रे खालून आली बघ. पात्रात गेले दिसत नाही. ह्याच्यात आली रे. आले आले त्या दगडी खाली बघ दबते. कुठल्या हाय हाय हाताखालच्या. या हाय दिसत नाही रे. हाय 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 बरोबर बोलतोय पण ते उमगायला हवी ना. आले एवढं नक्की. काहीच नाही. काय नाही पारख्या 2 चिमणी आहेत त्या. डोकरे आहेत 2. मग इथं बाहेर आहे ती पकडायलाच हवी. दिसली ही काय रे एवढी मोठी. ना अजून एक असेल तिकडे. नाही तीच फिरली असेल. फिरली पण असेल. तीच फिरली असेल. इथं काय जागाच नाही दुसरी. जागा नसेल जागा नाही. हा इकडे दुसरा डोका आहे. किती आहेत हे मासं 2 आहेत रे. डोकरे आहेत 2-3. डोके आहेत का ते. आहेत चांगले. एकच आहे वाटतं. हो मला. हं? एकच आहे. एकच आहे. 2 आहेत 2. दुसरी आली काय. काय राहिलं होतं मासे. दिसत तर नाही. असे पण आले आले मासे 3 आहेत. 2 राहिले. हिरवी आहे ना. चला आज ओढ्यावर आलेलं. मेहनत काहीतरी ठीक आहे. छोट्या 3 आहेत आणि या खालच्या टोक्यामध्ये बऱ्यापैकी 2 आहेत त्या मोठ्या आहेत. असे 5 खेकडे आपल्याला मिळाले. चला कमाई केलेली फायनली. चला हे पण आपण नंतर पाणी कमी होईल ना मे महिन्यात तेव्हा पकडूया. चला आता ह्या सीझन यातले पण 2 खेकडे होते ते काढलेले आहेत. एक मोठी साईज आहे हे बघा. हा आहे तो हा मोठा खेकडा आहे एकदम. बाकी ते वरती 3 भेटले ते छोटे आहेत मीडियम साईजचे तिकडे आहेत ते. चला निघूया आता. चला निघूया. किती वाजले काय माहिती. फऱ्यावर आलं काय मोबाईल नाही काय नाही. तर माणूस पण आलेला मजा करायला थोडीशी. खेकडे भेटले ते महत्त्वाचे. कारण कसं आहे ओढ्यावर वगैरे आलं काहीतरी भेटलं पाहिजे नाहीतर वाट लागते. तसा हा ऑफ सीझन आहे. हो पण तुम्ही गावी राहिलात तर तुमचं खाण्यापिण्याच्या ह्याच्यामध्ये काय तिकडं मरण होय. काय ना खायचं तुम्हाला भेटते. हां मिळणार तुम्हाला. खर्च पैसा कमी पैशात गावाला जगता येतं. फक्त मोठी मोठी स्वप्न नाही बघतायत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आता सगळे पळतात शहराकडे पैसा कमवायला. इकडं ऑप्शन्स आहेत तर काय आले पण एकदम खेडेगाव पडल्यामुळं प्रॉब्लेम होतो. परत फायनान्सचा इश्यू. सगळ्यांना फायनान्स करता येत नाही. चला म्हणजे आलेलं आहे घरी. खेकडे दाखवतो. हो निखिल उठलास का ना बाबा. हो अरे काय कुठं काय होता. काय होता नाही बघ. आणलेलं हो काहीतरी आणलेलं रस्त्यासाठी. केला बादली आणि एक आहे बादली थोडीशी. काय भेटला. हा 4-5 आहेत. रस्सा होईल चांगला. किरवी होय एक मोठी आहे. ये ना बादली. 4-5 खेकडे आणलेले आहेत तर आई रस्सा बनवशील ना. चला म्हणजे खेकडे साफ करून घेऊया. मोठी साईज आहे. निखिल इकडे खेकडे बघतोय. बघतोय माझ्याकडे बघ कसा टोले वातावरला नाही. कोण आहे? नेमका कोण आहे. आता ते चेची नाही त्यात जास्त खलबत्ता आहे. ह्याच्यामध्ये रस्त्यासाठी वाटून घ्यायचे ते सगळ्या आंगड्या आणि चेचू काढू दुसरं पकड.
दापोलीतून मास्टर आणलेला आहे खेकडे पकडायला. सकाळी नव्हता तो. म्हणजे चला खेकडे साफ करून झालेत. तर हे जे मांदा आहे ना हे येलो आलं, तर हे आपण हा जो मसाला बनवतो आहे खेकडा मसाला थपथपीत असा त्याच्यात टाकणार आहे. चव मस्त लागते. आणि इकडे आहे जे डांगे वगैरे आहेत ना बाजूचे सगळे, तर ते वाटून घेतो. म्हणजे त्याचा सेपरेट आपल्याला खेकड्याचा रस्सा करता येईल. काय बोलतो तुला, डांगे का आंगडे काय? आंगड्या आंगड्या. त्या सगळ्या असं वाटून घ्यायच्या मस्त. 2-3 वेळा साधारण 2-3 वेळा असं पाणी काढून घेतलं ना त्याच्यातून की मग काम भारी. काही काही जण अख्खे पण टाकतात ते मोठेवाले अख्खे टाकू शकतात खायला. हा पेंदा भाजून पण खाल्लेला. चांगली लागते, हो. चव भारी येते. ते भाजून पण खाऊ शकता. हे तंगड्या पण. आम्ही खेकडे पकडायला जातो ना दिवसाचे दगड्या पलटून, तेव्हा तेच संडे डाळीचं आपलं बनवायचे. आणि काका आरडे तर मच्छी आणायचं ना, हां लेपा एवढ्या हां चुलीत टाकायच्या. लेपा मग मस्त लागतात भाजून लेपा. हां. हा अगे तुम्ही काय आणता ते चपटी आपण खातो ना मासे, सुकी मच्छी माक. हां तेच माकला म्हणतो कशाला माकल वेगळं माकुल वेगळा. ते तेच त्याला माकुल तू बोलता. चपटी म्हणतोस ना. हा, तेच ते सुकी माकला म्हणतात, माकुल नाही माकला. माकला. सुकी मच्छी म्हणतात लेप. लेपा म्हणतात. लेपा ओली लेपा बोलतो ना आपण. ते सुकी मच्छी इकडे भरपूर फेमस आहे ते. होय काय? हां माकलाचं सुकाट. इकडे आईने वाटून घेतलं आहे. तर आता वाटल्यानंतर आहे ना ह्याच्यात थोडंसं लाईटली पाणी टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत एकदम ते चोथा होत नाही तोपर्यंत त्यातलं पाणी काढून घ्यायचं. रस्सा एक नंबर झकास लागतो. यावर्षी पावसात जास्त खाल्ले नाही खेकडे नाही आई. नाही पावसात काय जाणंच झालं नाही खेकड्यासाठी. त्यामुळं काय खेकडे यावर्षी जास्त नाही घरात आणले. ठीक आहे, आता निखिलच्या बहाण्याने आम्ही सहज गेलेलो. जाऊ दे खेकड्याचा रस्सा तरी घेऊया. त्यातलं ह्याचं जे पाणी आहे ना प्रॉपर काढून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत साधारण ते पाणी येते तोपर्यंत ते परत वाटून घ्यायचे. असं 2-3 वेळा केलं यातलं व्यवस्थित पाणी निघतं. जास्त नव्हतं 2-3 वेळा घे. 2 वेळा वाटलंच की व्हायचं नाही. अजून 1 वेळा आणि परत एकदा घेतला. पूर्ण त्यातला जो कस आहे तो काढून घ्यायचा. ह्या जो पाणी येतं आहे ह्याचा जो रस्सा होतो ना तो एक नंबर. चला म्हणजे खेकडे तर साफ करून झाले. आता इकडे फोडणीची तयारी. या बाजूला इकडे बघा हे वाटण पूर्ण झालं ना की असं दिसतं. एक खूप टेस्टी असा रस्सा बनतो. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही पेंदे ॲड करू शकता, पण ते पेंदे आहेत ना असे सेपरेट बनवले तर चांगले. हा गावाकडचा गोडा मसाला लसूण गावाकडचा कढीपत्ता. झाले मिरची पावडर. हे वाटण केलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं. चला मस्त असा रस्सा. 5 खेकड्यांच्या आंगड्याचा रस्सा खास बनवलेला. चवीपुरतं मीठ टाकलं की रस्सा एकदम झक्कास तयार. दुपारच्या जेवणामध्ये सगळं रस्सा आणि मसाला.
हे थोड्या थोड्या वेळाने असं ना हलवत राहायचं, हे चांगला कड येईपर्यंत ना. तर कड आलं की झालं ना, नाही तर ते एकदम असं घट्ट घट्ट होऊन जातं. असं ते मसाल्यामध्ये वगैरे बघा गुटल्या गुटल्या असतात बेसनच्या पिठामध्ये वगैरे, तशा टाईपचं होतं. त्यासाठी हलवत राहायचं. हा रस्सा झाला आहे. तर आता इकडे रस्सा चांगला तयार झाला की बाजूला ठेवायला ही चुलीचा फायदा आहे ना. ही बाजूला आपलं जरा रस्सा चांगला कड आला की बाजूला ठेवला, इकडे दुसरं काम करायला तयार. चला थोड्या वेळात ह्याचे ना फोडणी पण देईल. हे मांदं पण त्याच्यामध्ये टाकायचं, आतला ते येलो कलरचा भाग आहे तो, आणि हे पेंदे याचं पण एक मस्त फतफतीत बनलं ना मसाला की खेकडा मसाला तांदळाची भाकरी मस्त एकदम झकास बेत होणार. एडिटिंग करत बसलेलो तोपर्यंत इकडे आईने आणि निखिलने याला फोडणी दिले मस्त. तर हा इकडे खेकड्याचा थपथपीत, इकडे खेकड्याचा रस्सा, मस्त जेवण तयार झालेलं आहे दुपारसाठी खास. मांदा पण टाकलंच आहे याच्यामध्ये. येलो कलरचा जो भाग होता ना त्याला मांदा म्हणतात. ते पण रस्स्यामध्ये किंवा या ग्रेव्हीमध्ये कुठे पण टाकू शकताय, मस्त लागतं. चला म्हणजे जेवायला मस्त जेवण झालं आहे. इकडे खेकड्याचा मसाला, खेकडा थपथपीत एकदम मसाला आहे. इकडे खेकड्याचा रस्सा, इकडे निखिल, इकडे आई आहे. चला म्हणजे जेवायला. म्हणजे कालपासून व्हिडिओ जॉईन झाला नव्हता निखिल, काल संध्याकाळी पण आला नाही, सकाळी पण झोपून राहिला. होय. आणि फायनली आता जेवायला तरी आहे. जेवण कसं झालं सांग जरा. मस्त झालं. मी पहिल्यांदा आवडला मसाला. हो मस्त आहे ना. मी पहिल्यांदा असं खाल्लं. असं ॲक्च्युली छान लागतो. शक्यतो आणलं ना की मी बनवतो असं, जे पेंदे असतात त्याचं असं सेपरेट बनवायचं, छान लागतो खायला. चला जेवण वगैरे घेऊया पटापट मस्त एकदम, मग आराम करू जाऊ दुपारी. चला मंडळी दुपारचं मस्त जेवण झालं आहे. आज खास खेकड्याचा बेत होता. सुकं पण थोडं बनवलेलं आहे आणि मस्त खेकड्याचा रस्सा झणझणीत, मजा आली. जर सर्दी वगैरे असेल ना, जरा सर्दी ताप वगैरे, तर असा झणझणीत असा प्यायलात ना एकदम भारी. म्हणजे एक सूप टाईपचाच प्रकार असतो तो, कारण आतला जो पूर्ण जो माल मटेरियल असतं त्या खेकड्याच्या आंगड्यांमधलं किंवा डांग्यांमधलं, तर ते सगळं काढून त्याचा एक रस्सा बनवला जातो छान असा. तर गावाकडे आल्यावर असं थोडंफार असतं जेवणामध्ये, खेकडे, मच्छी, मटण वगैरे. तर कालपासून व्हिडिओ सुरुवात केलेली. म्हणजे काल आपण टोके लावून आलो, सकाळी टोके काढले आणि मग 5 एक खेकडे मिळाले होते. त्याचं एक म्हटलं ठीक आहे थोडाफार रस्सा वगैरे बनवूया. तर चला म्हणजे जेवण वगैरे झालं आहे, दुपारची वेळ आहे. तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. हा ओव्हरऑल खेकडे पकडणे ते खेकड्याच्या रेसिपीचा खास व्हिडिओ होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.